कोल्हापूर जिल्ह्यामधल्या धरणामध्ये सध्या 40 टीएमसी इतका पाणीसाठा शिल्लक आहे। उन्हाचा वाढणारा तडाखा आणि पाऊस पुढे जाण्याची भीती यामुळे उपलब्ध असणारं पाणी काटकसरीने वापरावं लागणार आहे। याच पार्श्वभूमीवरती जलसंपदा विभागाने पंचगंगा आणि भोगावती नद्यांवरती उपसा बंदी लागू केली। जलसंपदा विभागाने पिण्याच्या पाण्याला प्राधान्य दिलंय। पिण्याचं पाणी ऑगस्ट महिन्यापर्यंत राखीव ठेवलं जाणार आहे। आपल्यासोबत शेतकरी आहेत। मला सांगा, आता ही उपसाबंदी लागू केलेली आहे, काय परिणाम याचा होतोय? कारण ऊन तर प्रचंड आहे। जवळपास आपण पाहिलं गेलं 40 डिग्रीच्या वरती तापमान वाढत आहे आणि आता हातातोंडाची पिकं आलेली आहेत। आता या कालावधीमध्ये त्यांना पाणी एक गरजेचं आहे, पण प्रशासनाच्या ढिसाळ नियोजनामुळे आज ही पिकं करपून जात आहेत। आज हा कोल्हापूर जिल्हा पाणीदार जिल्हा म्हणून ओळखला जातो, तर त्याची साठवणूक करण्याची जबाबदारी प्रशासनाची जलसंपदा विभागाची आहे। आता दूधगंगेवरती 3 दिवस उपसाबंदी आहे आणि पंचगंगेला 2 दिवस आहे। बाकी इतर सर्वच नद्यावरती त्यांनी उपसाबंदी लागू केलेली आहे। भविष्यात ही वाढण्याची शक्यता आहे। यांनी जर नियोजन काटेकोरपणे केलं असतं तर ही उपसाबंदीची वेळ आली नसती। आज शेतकरी जगाचा पोशिंदा एकीकडे पाहिला जातो आणि दुसरीकडे आम्हाला आमच्या हक्काच्या पाण्यासाठी प्रशासनाकडे याचिका दाखल करावी लागते। हे या लोकशाहीचं खरं दुर्दैव आहे। मला सांगा, आपल्या कोल्हापूर जिल्ह्यातल्या धरणांची काय परिस्थिती आहे, काय त्याचा आढावा घेतलाय? धरण क्षेत्रामध्ये आता पाणी साठा कमी आहे, ते मान्य आहे आम्हाला, पण पाणी साठा वाढवण्यासाठी त्यात धरणातील गाळ क्षमता पूर्ण क्षमतेने भरण्यासाठी गाळ काढले पाहिजेत। पाणी एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।